आणि मध्ये त्याला मस्त इथे असा स्टोन दिलेला आहे आणि खाली हे असे पूर्ण मोत्याचे लटकन दिलेले आहे, स्ट्रिंग्स आहे। मस्त असा क्यूटसा हा स्टॅच्यू आहे। हा मी कुठे अरेंज केला हे तुम्हाला पुढे दिसेलच। आणि हा कॉम्बो होता, सेपरेट नाही घेतलं, कॉम्बो होता आणि बेस्ट डील होती एकदम। माझ्या मते 89 की 90 रुपीजला मला हा कॉम्बो मिळाला, फ्री शिपिंग, म्हणजे विदाउट एनी शिपिंग चार्जेस। हे 80 की 90 रुपीजला हा कॉम्बो मिळाला। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग। तर आज आहे संडे, आज महाशिवरात्री आहे। आम्ही उठलो, फ्रेश झालो। ब्रेकफास्ट असा काही करायचा नव्हता कारण उपवास आहे। त्रिशाने फक्त मेथीचा लाडू खाल्ला। आम्ही चहा पण नाही घेतला आज, फार काय असं खावंसं पण नाही वाटलं। आणि आम्हाला जायचं आहे माझ्या वॅक्सिनसाठी, सर्वायकल कॅन्सरची वॅक्सिन घ्यायची आहे। तुम्ही पण ही नक्की घ्या, खूप गरजेची आहे आणि त्याच्यासाठी जायचं आहे। तर त्यांनी खाऊन यायला सांगितलं होतं, मग आम्ही म्हटलं की बाकी काही खाण्यापेक्षा आता डायरेक्ट आपण फराळाचंच करू आणि वॅक्सिन घ्यायला जाऊ। सो आता माझं ऑलमोस्ट प्रिपरेशन झालं आहे। साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची चटणी आणि कवटाची चटणी असं करायचं ठरलं। तर दाखवतेच मी तुम्हाला काय काय तयारी केलेली होते। आणि इथे शेंगदाणे भाजून ठेवले, बटाट्याच्या चटणीसाठी बटाटा, हा खिचडीसाठी यूज करणार इथे साबुदाणा। प्रिपरेशन झालं आहे, इथे कवट फोडून ठेवलं आणि इकडे गूळ कापून देत आहे। राजेश मला हेल्प करत आहे कारण आम्हाला लवकर जायचं आहे, 1 तासात जायचं आहे, पण खाऊन जायचं आहे म्हणून म्हटलं की पटापट सगळं करूया आणि मग जाऊया। त्रास होईल का त्या वॅक्सिनचा काही, असं काय म्हटलंय का ते? अच्छा ठीक आहे, चला मग। खूप कधीचं माझं चालू होतं की ही वॅक्सिन घ्यायची, बट कुठे काय ते लक्षात येत नव्हतं, माहिती मिळत नव्हती। माझी फ्रेंड अंकिता, हिला कळालं की आमच्या एरियामध्ये यांचा ड्राईव्ह चालू आहे। सो तिने तिच्यासोबत माझं पण रजिस्ट्रेशन करून ठेवलं होतं। सो मी ही आज वॅक्सिन घ्यायला गेले। तुम्ही पण ही वॅक्सिन नक्की घ्या, खूप जास्त गरजेची आहे कारण कॅन्सर ह्याचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे। ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकी डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करत आहे। तुम्ही यांना कॉल करून, कॉन्टॅक्ट करून ह्यांचे ड्राईव्ह कुठे कुठे चालू आहे आणि कधी आहे ह्याची इन्क्वायरी करू शकता आणि नक्की घ्या, खूप गरजेची आहे। हॅलो एव्हरीवन, तर ॲक्च्युली तुम्ही बघितलं मी काल व्लॉग स्टार्ट केला होता शिवरात्रीच्या दिवशी। दुपारी फराळ वगैरे केलं, त्यानंतर मी वॅक्सिन घेऊन आले। बट मला संडेला म्हणजे सकाळी उठण्यापासूनच इतका म्हणजे असं लेझी फील करवत होतं, उठायला लेट झालं। म्हणजे मी वीकेंड असला तरी खूप असं लेट नाही उठत, मला रोजची सवय आहे, त्रिशामुळे लवकर उठावं लागतं, तर बरोबर त्या टाईमला मला जाग येऊन जाते आणि मी खूप लेटपर्यंत अशी नाही झोपत, सॅटर्डे संडे पण उठून जाते। बट काल मला उठायला पण लेट झालं खूप, तरी मला इच्छा होत नव्हती उठायची, खूप झोप येत होती आणि उठले, फराळाचं वगैरे केलं, वॅक्सिन घेऊन आलो आणि तरी लेट उठले होते तरी मला इतकी झोप येत होती। पुन्हा मी झोपले, आराम केला आणि संध्याकाळी उठून पुन्हा फराळ वगैरे केलं, बनवलं आणि मग मला फार काही नंतर व्हिडिओ वगैरे घेण्याची इच्छा झाली नाही। अगदीच रिलॅक्स राहावं वाटत होतं, काहीच करण्याची फार इच्छा होत नव्हती। मी काही काम असं ॲज सच खूप वेगळं काही केलं नाही, फक्त फराळ केला, स्वयंपाक, नॉर्मल जेवण वगैरे हेच केलं मी। इवन मी खाली सोसायटीच्या खाली पण चक्कर मारायला वगैरे गेले नाही, सुट्टी असून सुद्धा। सो असा कालचा दिवस होता माझा शिवरात्रीचा। आणि आज आता दुपार झाली आहे, माझं घरातलं सगळं आवरून वगैरे झालं, रिलॅक्स झाले, छान आवरलं। म्हटलं चला, मी काही ऑनलाईन वस्तू ऑर्डर केल्या होत्या आणि खूप छान आल्या, तर मला वाटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया। काही होम डेकोरच्या आहेत, काही घरात यूज होतील अशा आहेत आणि छान आले सगळे प्रोडक्ट्स, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण हे छान छान प्रोडक्ट्स शेअर करूया। तर त्यातलं पहिलं प्रोडक्ट आहे एक हेअर क्लिप आहे, जी मी त्रिशासाठी घेतली, म्हणजे ती मी पण यूज करू शकते आणि त्रिशा पण यूज करू शकते अशी आहे आणि छान वाटली मला ही। आणि हे सगळे प्रोडक्ट अगदीच 399च्या आतले आहेत, त्यापेक्षा महागाचे असे नाही आहेत कुठलेच प्रोडक्ट्स। सो पहिले आहे ही हेअर क्लिप, ही बघा अशा प्रकारची ही हेअर क्लिप आहे, खूप सुंदर आहे। असं हे फॅब्रिकची आहे, हे फॅब्रिक आहे, अगदी ट्रान्सपरंट असं बोवा आहे हा आणि ह्याला अशी स्टोनची लेस लावलेली आहे। तर अशा प्रकारचं हे आहे प्रोडक्ट
हे बघा अशा प्रकारचं हा व्हाईट बो आहे आणि मध्ये त्याला मस्त इथे असा स्टोन दिलेला आहे आणि खाली हे असे पूर्ण मोत्याचे लटकन दिलेले आहे, स्ट्रिंग्स आहे. ह्याची लेंथ बऱ्यापैकी मोठी आहे, म्हणजे बरेच लांबसर असे आहे, तुम्हाला दिसत असतील की म्हणजे लॉंग हेअर असेल आपण यूज करू शकतो. लॉंग हेअर असतील तर असं एकदम छान दिसेल. मी तुम्हाला साईडला इथे फोटो ऍड करते की कसं दिसेल. मी त्रिशाला पण लावून बघितलं, मी तिचाही फोटो ऍड करते. त्रिशाचे केस छोटे आहेत, बट मी हे काय केलेलं, मी हे असं फोल्ड करून घेतलं होतं अशा प्रकारे आणि ह्याची क्लिप बऱ्यापैकी आडवी मोठी असल्यामुळे हे असं स्प्रेड करून इथे अडकवता आलं होतं मला. सो असं छोटं झालेलं ते. सो हे त्रिशा पण यूज करू शकते आणि मी पण यूज करू शकते. एकदम युजफुल अशी ही हेअर क्लिप आहे आणि मस्त वाटलं मला हे आणि फार असं एक्सपेन्सिव्ह पण नव्हतं. सो मी हे एक घेतलं, ओकेजनली यूज करता येईल दोघींना पण म्हणून. सो हे एक आहे आणि दुसरं आहे एक मी ट्रे घेतलेला आहे. हा वुडनचा ट्रे मी घेतलेला आहे. हा ऍक्च्युली वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी वगैरे असा आहे. हा सर्विंग ट्रे नाहीये, म्हणजे जसा फोटो दाखवला होता त्या हिशोबाने तो मला सर्विंग ट्रे वगैरे नाही वाटला आणि मी तो सर्विंग ट्रे म्हणून घेतलेला पण नाहीये. मला पण गोष्टी ऑर्गनाइज करण्यासाठीच हवा होता. सो त्यासाठी मी हा घेतला. असा पूर्ण हा ब्राऊन कलर मध्ये आहे आणि मागे त्याला असं हे 3 रबर दिलेले आहेत, त्यामुळे तो स्किड होत नाही, अँटी स्किड आहे, पक्का राहतो एका जागी ठेवला की. फक्त मला ह्या ट्रेचं एक वाटलं की फोटोमध्ये जे दाखवलं होतं की ह्याची डेप्थ बऱ्यापैकी दाखवली की ही जी गॅप तुम्हाला दिसत आहे ती जास्त होती, म्हणजे हा पोर्शन खाली होता, डेप्थ जास्त होती. मी फोटो इथे साईडला अटॅच करते, तशी फोटोमध्ये दाखवली होती, बट ही तशी नाही आली. ह्याला डेप्थच नाहीये, बिलकुल पण डेप्थ नाहीये. बट मला हा चालून जाणार होता कारण मला यावर फ्लॉवर पॉट्स वगैरे ह्या गोष्टी अरेंज करायच्या होत्या. सो मला हा डेप्थ नसेल तरी चालून जाणार आहे, म्हणून मी हा ठेवून घेतला, रिटर्न नाही केला. कारण माझं हे डिसाइडेड होतं की ह्यावर मला काय ऑर्गनाइज करायचं आहे आणि कुठल्या जागी मी हा ठेवणार आहे हे सगळं माझं डिसाइडेड होतं. त्याला डेप्थ नसेल तरी चालणार होतं. सो मी रिटर्न नाही केला, मी ठेवून घेतला आणि क्वालिटी चांगली आहे. खूप काय असा पातळ वगैरे किंवा लो क्वालिटी वूड असं काही नाहीये, एकदम छान आहे. थिकनेस पण बऱ्यापैकी आहे आणि चांगला आहे. भरपूर गोष्टी तुम्ही ह्या ट्रेवर अरेंज करू शकतात, जसं की फ्लॉवर पॉट्स, रूम फ्रेशनर, कॅन्डलवाले जे असतं ते फ्रेग्रन्सवाला कॅन्डल्स, फ्लॉवर पॉट आणि फ्रेम. भरपूर ऑप्शन आहेत जिथे तुम्ही हा ट्रे यूज करू शकता. मला जसे जसे पिक्स सापडतील मी तसे तसे इथे ऍड करते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की ह्या ट्रेचा उपयोग आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर असा हा ट्रे आहे जो मी फ्लॉवर पॉट्स अरेंज करण्यासाठी घेतलेला आहे. सो मस्त आहे हा. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे हा फ्लॉवर पॉट. मला खूप कधीच चालू होतं की फ्लॉवर पॉट घ्यायचा, पण खूप पैसे पण स्पेंड नव्हते करायचे. एक नॉर्मल रेंजमध्ये एक फ्लॉवर पॉट हवा होता. सो मी हा ऑर्डर केला आणि ह्या वुडनच्या ट्रेवर मला वाटलं की हाच कलर एकदम बेटर जाईल, कॉन्ट्रास्ट जरा, म्हणून मी हा घेतला आणि छान आला. ह्याची पण क्वालिटी छान आहे, म्हणजे प्राइस वाईज एकदम बेस्ट आहे की जी प्राइस आहे वर्थ एव्हरी पेनी आपण जे म्हणतो त्या टाईपमध्ये आहे आणि जसा मी एक्सपेक्ट केला होता तसा हा आला आहे आणि छान आहे. तुम्ही पण हा नक्कीच ट्राय करू शकता. आणि त्यानंतर मी हा घेतला होता, हे फ्लावर्स मी घेतलेले मागे तुम्हाला एका व्हिडिओत दाखवलं होतं की FC रोडला मी घेतलेले, रोड साईड त्या मुली सेल करत होत्या, त्यांच्याकडनं मी हे फ्लावर्स घेतलेले. सो हे फ्लावर्स ठेवण्यासाठी मी तो फ्लॉवर पॉट आणि ट्रे घेतलेला आणि हे त्यामध्ये अगदी मस्त छान असे अरेंज होऊन गेले. तुम्हाला जर हे फ्लॉवर्स घ्यायचे असतील तर त्या मुलींचा इंस्टाग्राम पेज आहे, मी पुन्हा ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये टॅग करते, तुम्ही ऑर्डर करू शकता, ते ऑनलाईन पण सेल करतात. सो असे हे फ्लॉवर्स ह्या फ्लॉवर पॉट मध्ये ठेवण्यासाठी मी हा घेतला आहे आणि खूप मस्त वाटत आहे. हे सगळं अरेंज केल्यावर कसं दिसतं मी साईडला फोटो नक्की अटॅच करते. आणि हे आहे आर्टिफिशियल जिप्सी.
मला जिप्सीज हे खूप आवडतात, मग ते आर्टिफिशियल असू देत नाही तर ओरिजिनल असेल, जिप्सीज मला खूप जास्त आवडतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, जिप्सी असे रिअल फ्लावर्स मध्ये घ्यायला गेले तर ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात आणि आपण कितीक दिवस ठेवणार ना, ते आपण फ्रिक्वेंटली आणू नाही शकत आणि एकदा ठेवलं तर ते 4 दिवस 8 दिवस जाणार, त्याच्यापेक्षा जास्त आपण नाही ठेवू शकत. सो मला जिप्सीज खूप आवडतात म्हणून ह्या पण मी ऑनलाईनच घेतलेल्या आणि छान मिळाल्या मला ह्या. सो हे सगळे ते फ्लॉवर्स, ही जिप्सी, हे सगळं मी त्या फ्लॉवर पॉट मध्ये अशा पद्धतीने अरेंज केलेलं आहे. साईडला तुम्हाला फोटो दिसतच असेल, खूप सुंदर दिसते, मस्त लुक आला. हा सगळा सेट एकदम छान असा अरेंज झालेला आहे आणि मस्त असा लुक आलेला आहे. सो हे सगळं अगदी रिझनेबल प्राइस मध्ये मिळालं. तुम्हाला जर लिंक हवी असेल तर खाली मला कमेंट मध्ये सांगा, मी लिंक किंवा मग जो कोड असतो तो देईल. त्यानंतर आहेत हे ब्रश, बॉटल वगैरे क्लीन करण्यासाठी हे एकदम बेस्ट वाटतं मला. आणि थोडी मोठी बॉटल असेल तर त्याच्यात हे असे ब्रश बेटर असतात, ते जातात आणि पूर्ण साफ होतं. बट काही बॉटल्स अशा असतात की जिथून ओपन होतो त्यांचा तो पोर्शन अगदी छोटा असतो, तर हे असे मोठे ब्रश तिथे नाही टाकून क्लीन करतायत. म्हणजे स्पेशली माझी जी ऑइलची बॉटल आहे तिचं जे तोंड आहे ते अगदीच छोटं आहे, त्याच्यात हा ब्रश नाही जात. हा ब्रश मी त्रिशाच्या स्कूलच्या बॉटल्स किंवा फ्रीजमध्ये ज्या बॉटल्स असतात त्या बॉटल्स, अशा गोष्टी क्लीन करण्यासाठी हा ब्रश यूज करते. छान आहे, याची पण क्वालिटी एकदम मस्त आली आहे. 2-3 वेळा मी हा यूज करून झाला, छान क्वालिटी आहे. हा मी खास करून तेलाची जी माझी काचेची बॉटल आहे, ऑइल डिस्पेन्सर आपण म्हणतो, त्यासाठी घेतला आहे. सो एकदम बेस्ट आहे. मी एकदा 2दा क्लीन करून झाली माझी ती बॉटल, छान निघते. आणि हा कॉम्बो होता, सेपरेट नाही घेतलं, कॉम्बो होता आणि बेस्ट डील होती एकदम. माझ्या मते 89 की 90 रुपीजला मला हा कॉम्बो मिळाला, फ्री शिपिंग, म्हणजे विदाउट एनी शिपिंग चार्जेस. हे 80 की 90 रुपीजला हा कॉम्बो मिळाला होता. आणि दोन्ही पण एकदम युजफुल गोष्टी आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं की इतक्या रिझनेबल प्राइसमध्ये मला ह्या 2 गोष्टी मिळाल्या आणि ज्या क्वालिटी पण बेस्ट आली आहे आणि युजफुल पण आहे. सो हे एक मी घेतलं. त्यानंतर सगळ्यांच्याच घरात ही गोष्ट असतेच, अगदीच कॉमन आहे, बट माझ्याकडे नव्हती. मग कधीच घेऊ म्हणत राहून जात होतं, बट मी ही पण एक ऑर्डर केली. तो म्हणजे हा रांगोळीचा डब्बा. काही विशेष नाही, हा जस्ट कॉमन आहे, बट मी घेतला म्हणून मी शेअर करते, कारण हा पण मला एकदम रिझनेबल प्राइस मध्ये मिशोवर मिळाला. एकदम छान असा आहे. ह्याला हे असे सेपरेट पण निघतात, म्हणजे आपल्याला कधी क्लीन करायचं ठरलं तर आरामात क्लीन करू शकतो. दुसऱ्या पण काही गोष्टींसाठी तुम्ही यूज करू शकतात. बट प्लास्टिक असल्यामुळे प्रेफरेबल की फूड रिलेटेड गोष्टी ह्यात नाही ठेवल्या गेल्या पाहिजे, म्हणून ह्यात रांगोळीच बेस्ट आहे. तुम्ही पण यूज केलेला आणि मी पण हा रांगोळीसाठी म्हणूनच घेतलेला आहे. सो असा हा डब्बा आहे. 110 की 120 रुपीजला हा मला मिळाला आणि प्राइस वाईज क्वालिटी ओके आहे, ठीक आहे, म्हणजे चांगला आहे. फार असा काय आपण यूज करत नाही, फेस्टिवल वगैरे असलं की मग काढतो आणि बाकी काही यूज नाही. सो ह्या प्राइस मध्ये ही बेस्ट डील आहे मला असं वाटतं आणि छान मिळाला. सो हा एक घेतला मी. त्यानंतर आहे हा ऍक्च्युली स्टॅच्यू आहे शेफच्या ह्याच्यामध्ये. एक मिनिट. आणि मला खूप क्यूट वाटलं आहे. मला हे असं काहीतरी पाहिजेच होतं किचन मध्ये. खूप कधीच मी बघत होते, जसं माझं किचनचं फर्निचर झालं, मी किचन चेंज केलं सगळं पूर्ण इंटिरियर किचनचं, तेव्हाच माझ्या डोक्यात होतं की काहीतरी असं घेऊया. ऍक्च्युली मला दुसरं एक आवडलं होतं डिझाईन, बट त्यात कलर तितका खास नव्हता आणि त्या शेफचं फेस पण इतकं असं अट्रॅक्टिव्ह नव्हतं. त्यानंतर मला हे दिसलं, मग म्हटलं हे एकदम बेस्ट आहे. सो मी हे घेतलं आणि खूप छान वाटलं मला हे. आणि इथे असं आपण काही पण ठेवू शकतो, म्हणजे स्पेसिफिकली आपण ह्यात जागा छोटी आहे आणि डेप्थ पण खूप नाहीये, तर त्यात आपण टूथपिकच अरेंज करू शकतो आणि मी पण टूथपिकच अरेंज केलेलं आहे. सो मस्त असा क्यूटचा हा स्टॅच्यू आहे. हा मी कुठे अरेंज केला आहे तुम्हाला पुढे दिसेलच आणि खूप क्यूट आहे, मस्त आहे. किचन मध्ये जिथे आपण असे आर्टिफॅक्ट्स किंवा काही ठेवतो, क्रॉकरी युनिट असेल वगैरे, त्या ठिकाणी हे एकदम बेस्ट जाईल. खूप मस्त आहे.
तो असे ही मी ऑनलाईन शॉपिंग केली होती, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. यातलं कुठलं प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्यापेक्षा वेगळं तुम्हाला पण काही दिसलं की जे होम डेकोर रिलेटेड आहे तर मला नक्की सांगा. मला होम डेकोरच्या गोष्टी घ्यायला खूप जास्त आवडतं. सो अशा प्रकारे मी ही शॉपिंग केली आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.